पुसेसवळी येथील श्रीनाथ शिक्षण संस्था संचलित श्रीनाथ माध्यमिक विद्यालयाने SSC बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे। यंदा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे। या परीक्षेत वरदराज नितीन देशमाने याने 97% गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला, तर दक्ष अजित परदेशी याने 96% गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तर विघ्नेश सचिन थोरात 80% गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला। विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण संस्था, पालक आणि पुसेसवळी परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पवार यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे। मुख्याध्यापकांचे काटेकोर शैक्षणिक नियोजन आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले अपार कष्ट यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना व्यक्त होत आहे। केवळ गुणवत्तेवरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शाळा म्हणून श्रीनाथ विद्यालयाने आपली ओळख निर्माण केली आहे। गाडी मात्र फिरवणार सायलेन्सर काढून अशी स्वप्न पडत असतात। कधी कधी आपण स्वप्नात गाडी फिरवून पण येतो एखाद्या पाहिजे। चार लोकांच्या नजरा माझ्याकडे वळायला पाहिजे अशी अपेक्षा असते, इच्छा असते, असायला पण पाहिजे। वयस कसं असतं आणि 11वी-12वीचं वर्ष काय फार महत्वाचं असतं का? साधारणपणे नसतं, कारण 11वी-12वी हे नुकतेच पंख फुटलेले। जसं आता मी काही वास्तव पण सांगणार आहे बरं, पण सगळंच बोर्ड सांगून जावं तर मग माझा काय उपयोग असं नाही ते नाही। तर तुम्हाला पंख फुटलेले असतात, जसं आता थोड्या वेळापूर्वी मला वाटतं वरद 2-3 वेळा सांगितलं ठीक नाही। तर हे पंख जे फुटलेले असतात तर ते पंख बऱ्याच वेळेला तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जातील का हा प्रश्न असतो। आणि योग्य दिशेला जाणे कोणाच्या ताब्यात आहे, कोणाच्या हातामध्ये आहे? आईच्या हातात आहे, तुमच्या वडिलांच्या, शिक्षकांच्या? कारण आता शिक्षकांचं संपलं, शेजाऱ्याच्या हातात आहे का? सरपंचांच्या, पंतप्रधानांच्या? काही संबंध नाही कोणाचा। ते योग्य दिशेला जाणे फक्त आणि फक्त स्वतः तुमच्या हातामध्ये आहे। आणि हे पंख जे मिळालेत ना, खरं तर ह्या वयामध्ये जी एनर्जी असते, जी ऊर्जा असते, जो उत्साह असतो, जी ताकद असते, तर तशी ताकद या नंतरच्या टप्प्यावर नसते। म्हणजे तुम्ही जे आता आहेत ना, म्हणजे 18 वर्षाच्या आत मुलं 16 वर्षीय की नाही, 16 वर्षीय, तर हे जे आहे ना, तर या कालावधीमधली जी ताकद आहे ती जर तुम्ही योग्य दिशेला वापरू शकला तर सगळ्यात मोठ्या अचिव्हमेंटच्या 16व्या वर्षी झाल्या जगातल्या। म्हणजे जगातली बरीचशी उदाहरणं जर काढायला गेली, अगदी ज्ञानेश्वरांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत जरी तुम्ही अचिव्हमेंट्स काढल्या तर 16व्या वर्षी बरंचसं काही घडलेलं आहे जगामध्ये। म्हणजे अनेक युरोपीय पण नाव आहेत, पण आपल्याकडची ज्यांना आपण ओळखतो ती नाव मी लोक सांगितली। मला असं म्हणायचं नाही की लगेच आता तुम्ही काहीतरी तोरणा किल्ला वगैरे जिंकायचा, एवढं मोठं आपल्याला काही करायचं नाही, कारण तशी परिस्थिती पण नाही, तशी गरज पण नाही त्याच्या कालावधीमध्ये। आपल्याला फक्त एवढंच करायचं की आपल्या आयुष्यामध्ये आपण योग्य दिशेला राहावं, चुकीच्या प्रकारे चुकीच्या गोष्टींच्या पाठीमागे कुठे जाऊ नये, आणि याच्यासाठी डोळे उघडं ठेवणं फार महत्वाचं आहे। आता पुन्हा प्रश्न पडतो की डोळे उघडं ठेवणं म्हणजे आम्ही तर तुम्हाला बघतोय, तुम्ही आम्हाला दिसताय, सापड दिसताय साधारण, पण डोळे उघडं ठेवणं म्हणजे काय की खऱ्या अर्थानं म्हणजे हा औपचारिक एक कार्यक्रम राहू नये। 10वीचा निरोप समारंभाचा एक कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये आम्ही मनोगत व्यक्त केली, शिक्षकांच्या डोळ्यातून पाणी आलं, त्यानंतर मात्र आम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या बोलण्यातून शिक्षकांनी, किंवा आम्ही स्वतः ज्या काही गोष्टींच्या कमिटमेंट दिल्या शिक्षकांना, त्या गोष्टी खऱ्या झाल्या नाहीत असं होऊ नये। तुम्ही बरेचसे जण 11वीला गेल्यानंतर 11वी जात असताना बऱ्याच जणांनी ठरवलं असेल की मला आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय की सायन्सला जायचंय, किंवा कदाचित म्हटलं असेल की मार्क्स जे काही येतील त्या मार्क्सवर मी ठरवणार आहे की मला आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं। तुम्ही कुठं जावं हे मार्गदर्शन नाही करणार आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेला ठरवाल की मला आर्ट्सला जायचं आहे, आर्ट्ससाठी एंट्रन्स एक्झाम आहे का? आर्ट्सला 11वी-12वी सायन्सला जायची तर कुठली एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते? याचा काही अभ्यास केला, चर्चा केली का कोणाबरोबर? लक्षात घ्या, तयार राहावं का? 10वी संपली, 11वी पुढं काय करायचं यासाठी जी 2 वर्ष आहेत 11वी-12वीची अतिशय महत्वाची। तर या सुट्टीमध्ये ज्यावेळेला तुमचे एक्झाम संपतील, एक्झाम पर्यंत अभ्यासावर फोकस करा, पण एक्झामच्या आधीपर्यंत थोडा अंदाज घ्या की मला पुढं काय करायचं आहे। 11वी-12वी आर्ट्ससाठी कुठले एंट्रन्स एक्झाम नाही करत आहे, कॉमर्ससाठी कुठले, सायन्सला आहेत का पुढं करिअर करण्यासाठी? लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्यातले काही जण आर्ट्सला जातील, काही जण कॉमर्सला जातील, काही जण सायन्सला जातील, पण काही एंट्रन्स एक्झाम पुढे तुमची वाट बघताय। तुमचे 10वीचे मार्क्स हे महत्वाचे आहेतच। बरेच जण तुम्हाला 10वीला किती मार्क्स पडले विचारतात। आज याकडे ते ट्रेंड आहे की 10वीला किती मार्क्स पडले, 10वीला उत्तम मार्क्स पाडायचे, अभ्यास प्रचंड करायचा,
मेहनत करायची, कारण या शाळेमधलं हे शेवटचं वर्ष आहे आणि जे शिक्षक आहेत ना ते त्यानंतर पुढल्या वर्षी तुम्हाला अभ्यास कर म्हणून भेटायला येणार नाही. तर त्यांना जाताना एक अतिशय चांगल्या प्रकारची गिफ्ट जर द्यायची असेल काय तर तुमच्या विषयातले जे शिक्षकांची नावं घेतली तुम्ही बऱ्याचशा की आम्हाला या शिक्षकांनी हे विषय शिकवला, तर त्या शिक्षकांना ते समाधान मिळालं पाहिजे की माझ्या विषयामध्ये अप्रतिम मार्क्स सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाले, या स्कूलचा रिझल्ट 100% लागला, हे समाधान या शाळेतल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी तर प्रचंड मेहनत करा. पण ते झाल्यानंतर मी 11वीला पुढे जाणार आहे नक्की. 11वीला समजा एक साधारण सायन्सचं फॅड असतं बऱ्याच डोक्यामध्ये, आर्ट्स कॉमर्सची बरेचशी करिअरची मार्ग माहिती नसतात. पण सायन्सला जाणारे जर तुम्ही असाल तर सायन्समध्ये सुद्धा काही एंट्रन्स एक्झाम्स आहेत. तर एक कॉमन एंट्रन्स एक्झाम असते माहिती तुम्हाला, त्याला सीईटी असं म्हणतात. ठीक आहे, तर इथं कॉमन आहे, म्हणजे आधी तुम्हाला वकील जरी व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला सीईटी द्यायची आहे. डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी लागते अशा दबाव नाही. हे कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे, ते तुम्हाला द्यायचीच आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर जेई नावाची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तुम्हाला जर डॉक्टर बनायचं मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर नीट नावाची एक्झाम द्यावी लागते, नीट द्यावी लागते. ठीक आहे, आणि नीट ॲडव्हान्स असं म्हणतात आता जरा. तर लक्षात घ्या की एंट्रन्स एक्झाम सुद्धा असतात. आता एंट्रन्स एक्झामला सिलेबस कुठला असतो? 11वी आणि 12वी दोन्हीच असतं. ठीक आहे, म्हणजे खरं तर आता मला वाटतं एनईपीनुसार ते नवीन नेचरनुसार 9वी 10वी 11वी 12वी असा टप्पा आहे. पण साधारण तुमचा जो काही आता ज्या कालावधीत तुम्ही आता 11वी प्रवेश करताय तर तुम्हाला 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचं जे काही सिलेबस आहे त्याच्यावर ते एंट्रन्स एक्झामला मार्क्स प्रश्न पडतात. साधारण तुमच्या सिलेबसवर 40 ते 50,000 प्रश्न बनू शकतात. त्यात ते मला वाटतं जेईला 90 प्रश्न आणि नीटला 200 प्रश्न पडतात फक्त. लक्षात घ्या की आवाज किती मोठा आहे. 11वीला गेल्यानंतर लगेच पंख पसरून नको त्या दिशेला जाण्यात गडबड करू नका. लगेच काहीतरी एन्जॉयमेंट करायचे, मला पार्टी करायची. 10वी कसली जबरदस्त झाली, सेलिब्रेशन हे तुमच्या अचिव्हमेंटचं असतं, सेलिब्रेशन हे तुमच्या कर्तबगारीचं असतं, तारखांचं नसायला पाहिजे. म्हणजे 31 डिसेंबर सेलिब्रेट झाला बऱ्याच ठिकाणी, तर ही तारीख आहे. पण त्या वर्षामध्ये मी जर काहीतरी अचिव्हमेंट केली तर त्याचं सेलिब्रेशन 31 डिसेंबर पेक्षा जोरात झालं पाहिजे, कारण मी स्वतः काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये अचिव्हमेंट केली. ते अचिव्हमेंट काय असणार आहे तर लक्षात घ्या. ज्यावेळेला 11वीला तुम्ही जाल, साईड कुठलीही घ्या, आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, तुम्ही साईड घेतली याचा अर्थ तिथे शिकवायला कोणतरी शिक्षक आहे, त्याचा सिलेबस आहे आणि तो आपल्याला शिकवला जातो याचा अर्थ काहीतरी त्याचा यूज आहे 100%. म्हणजे आर्ट्सनी काही होत नाही अशातलं काही समजू नका. ठीक आहे, आर्ट्स म्हणजे आर्ट्सचा अर्थ काय होतो शब्दशः जर अर्थ करायला गेलं तर आर्ट्सचा अर्थ आहे कला, कॉमर्सला वाणिज्य म्हणतात. ठीक आहे, आणि सायन्स ही एक स्ट्रीम आहे. जनरली आपल्याकडे ट्रेंड आहे की सायन्स स्ट्रीमला जाणं, पण तरी सुद्धा लक्षात घ्या की आर्ट्स मधून सुद्धा अनेक करिअर आहेत की जे तुम्ही पुढे जाऊन करू शकता, काम करू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे मी आता ते करिअर काउन्सिलिंग करायला आलो नाही, पण थोडक्यात सांगेन की आर्ट्स मधून ज्या काही स्ट्रीम निघतात म्हणजे कला या विषयाकडे जाणाऱ्या ज्या काही स्ट्रीम आहेत त्यांची प्रचंड रिक्वायरमेंट आताच्या कालावधीमध्ये आहे. कारण म्हणजे असा ट्रेंड आला काही वर्षी की आर्ट्सला जाणारी लोक कमी झाली प्रचंड. बऱ्याचशा ज्युनियर कॉलेजमध्ये आर्ट्स नावाचे डिव्हिजनच निघून गेल्या. ठीक आहे, आणि सायन्सला प्रचंड तुडुंब गर्दी झाली. आणि लक्षात घ्या की आर्ट्स वाल्या लोकांची वाणवा आहे आता. ठीक आहे, कला या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांची वाणवा आहे. दुसरी गोष्ट तुम्ही अनेकचे फील्ड्स आहेत, म्हणजे अगदी प्राध्यापक होणं, शिक्षक होणं हा तरी कॉमन आहे, शिक्षक तुमच्या समोर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नियोजनपूर्वक जर प्रयत्न केले तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे स्कूलवर, कॉलेजवर, अगदी प्राध्यापक जर झाला सिनियर कॉलेजवर तर सिनियर कॉलेजेसच्या माझा क्लासमेट जो आहे तर त्याचा आताचं पेमेंट आहे 1,94,000 रुपये महिन्याला मिळतो. तो म्हणतो की मला कळत नाही की माझ्या खात्यावर काय येतात, मला दरोडा घातल्यासारखं वाटतं दर महिन्याला. आर्ट्स म्हणून घेतला व्यक्ती. ठीक आहे, अतिशय सामान्य अभ्यास करणारा, सामान्य हस्ताक्षर असणारा, म्हणजे ज्याच्यामध्ये फार काही स्मार्ट नसलेला विद्यार्थी, पण तो त्या स्ट्रीममधून पुढे गेला. आज सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हा पाठ प्रचंड महत्त्वाचा झाला. सायकोलॉजी, मानसशास्त्र, कारण आपण एका अतिशय अद्भुत अशा वस्तून सगळे भारावलेले लोक आहोत मोबाईल नावाच्या, आणि आधीच सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतेच आपल्या समाजामध्ये, पण हे डिव्हाइस आल्यापासून तर प्रचंड वाढीला लागले. तर त्याच्यामध्ये अतिशय प्रचंड रिक्वायरमेंट आहे आता लोकांची. कॉमर्सचं महत्त्व जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात घ्या की तुमच्या खिशामध्ये काहीतरी असल्याशिवाय जगामध्ये तुमचं काही चालत नाही. आणि ते जे काही पैसे आहे ना तर त्याचं सगळे डिसेक्शन करणारे, अनालिसिस करणारे, अभ्यास करणारे, तुमचा खिसा रिकामा करू शकणारे, भरू शकणारे जे लोक आहेत ते कॉमर्स फील्डमध्ये आहेत. सीए हे कॉमन त्यात माहिती असतं. ऑडिटर जर तुम्ही ऐकलं असेल तर ऑडिटर असतात, बरेचसे कंपन्यांना लागतात, सगळीकडे ऑडिटर्स लागतात. ज्या वेळेला स्कूल असते, एखादी संस्था, ते कुठल्याही प्रकारचं कंपनी असते तर तिथं अकाउंटंट्स लागतात.
लक्षात घ्या की फायनान्स हा जो एक पार्ट आहे, MBA फायनान्स करतात लोक आणि फायनान्शियल मॅनेजमेंट करतात, तर ते कॉमर्स सेक्टर आहे. स्ट्रीम स्ट्रक्चर घ्या तुम्ही, अंदाधुंद सायन्स कॉमर्स आर्ट्स एवढंच माहिती असतं, पण त्याच्यामध्ये काय हे जर अभ्यास करायला गेला तर त्याच्यामध्ये प्रचंड सायन्स मी जास्त सांगत नाही, कारण सायन्स हे फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, साधारण सगळी चर्चा सायन्सची असते. सायन्स मधून पण अनेक स्ट्रीम आहेत, अनेक डिव्हिजन जाता येतं, कारण जे काही तुमच्या इथं बनलं म्हणजे हे डिव्हाइस मध्ये सायन्स वाला होता म्हणून बनलं, नाही तर आलंच नसतं आपल्याला. सायन्स वाल्यांची प्रचंड रिक्वायरमेंट आहे. जे काही बनतं, जे काही प्रोडक्शन होतं, जे काही इंजिनिअरिंग होतं, जे काही नवीन संशोधन होतं, ते जास्तीत जास्त सायन्स या स्ट्रीमनी घडलं. ठीक आहे, सायन्स म्हणून तुम्हाला परदेशात जाण्याची